तर आपली झाली आता ही पहिली टेस्ट. कितवी झाली? हा बोलायच नाही मध्ये बिलकुल कोणी. बारकल्यांच्या आधी सांगायचे आहेत का? बरं का, ज्याला 10 पेक्षा कमी मार्क आहेत त्याचे मार्क काय सांगायचं नाही. ज्याचे मार्क 10 पेक्षा कमी येतं त्याच्या हातात पेपर द्यायचा आणि कोणाला कमी पडले असले जास्त पडले असले कोणी कोणाला काही चिडवायचं नाही. पहिलं युद्ध तुम्ही जिंकलेले आहेत. काल तुम्ही पहिल्यांदा दिला असेल कॉपीमुक्त पेपर. तर शाळेत असेच देतात बिना एकमेकाचं बघता. कोणाला कमी असोत जास्त असोत काही फरक नाही पडत. सांगायचे काहीच बोलायचं नाही. दिल थांब के बैठो. दहाच्या पुढे कोणाचे असते? प्रतीक ज्ञानदेव काकडे 11.5 मार्क. टाळ्या वाजव त्यासाठी. अक्षरा देवीदास वनवे 12. प्रीतम महादेव पालवे 12.5. वाढत चाललंय ना 10च्या पुढचं. तू कृष्णा नागनाथ वनवे 14. तू जर मस्ती खोरक्या नसताना झाला तुला आणखी मार्क पडले. आता राहिलेत 3rd, 2nd आणि 1st. कोण असेल 3rd नंबर तुमच्या मध्ये? आता ज्याचा नंबर येईल ना त्याने गिफ्ट घ्यायला यायचा. गिफ्ट घ्यायला यायचं आणि त्यासाठी चांगल्या कडाडून टाळ्या वाजायच्या सगळ्यांना. बारकाला घ्या. 3 नंबर 2 जण येतं. सिद्धी संभाजी पालवे 15 मार्क. टाळ्या वाजायच्या. 3 नंबर. पुढे आणखी 3 नंबर तुझा मग. यशस्वी नागनाथ पालवे 15. ते वनवे यशस्वी नागनाथ वनवे वाजवडाळा त्यासाठी. पुढे यांचा दोघींचा किती आलाय? 3 नंबर. दोघींसाठी एकदा मोठ्याने टाळा. थांबा तुम्ही इथंच ये इकडून. एका साईडने या दोघी. 2 नंबर. आता 2 नंबर आणि 1 नंबर. तुम्ही बघायचं नाही. कोण असेल 2 नंबर? 2 नंबर आहे पंकजा महादेव पालवे. 2 नंबर टाळ्या वाजवते सगळी. आता तू अलीकडून यायचं यांच्या अलीकडून. कोण असेल फर्स्ट?
त्याला गेस करा लवकर विराट किंवा सार्थक. कोण असन? विराट एक नंबर आहे शिवानी शहादेव वनवे 18 मार्क. टाळ्या वाजवा. 1 मिनिट टाळ्या पण नाही पडल्या पाहिजे त्यासाठी. दोघांच्या 1 मिनिट टाळ्या पण नाही पडल्या पडल्या नाही पाहिजे. मार्क होता, मग 1 मार्क वाढतो ना. 50 वजा 1 नाही, तू 2 जागेवर लिहिलंय. मग कोणतं धरायचं खरं? काय अर्ध असला तरी तुमच्यात 1 मार्काचाच फरक आहे. नाही सर, 1 मार्क बरं वाढवत नंतर वाढवत. आता बारकाल्यांचं बरं का, बारकाल्यांचं तुम्हाला 10च्या कमी येतं. मग त्याच्यामुळे एकमेकाचे सांगायचं नाही एकमेकाला. तुम्हाला तुमचा पेपर देऊन टाकतो आता. चला बसा. त्याच्यातले 2-3 क्वेश्चन आहेत ना तुम्हाला शिकवले नव्हते. रोमन अंकातले चुकले तुझे पण. सगळ्यांचे रोमन अंक चुकले तर. मी पण कॉंग्रॅच्युलेशन. हा तिला सगळे कॉंग्रॅच्युलेशन. कमी पडले जास्त पडले असं नाही. पुढच्या वेळेस सगळे पहिले आले पाहिजे असा प्रयत्न करायचा. आपलं काय किती पडले? तू जर अभ्यास केला असतं व्यवस्थित. किती पडले? शिवम काकासाहेब इंगवले. कोणाला दाखवायचं ना तुझा पेपर? तुला दाखवायचं असलं दाखव. विराट सई सार्थक गीता 8.5. प्रमोद आहे का? प्रमोद आलाय का? नाही आला ना. अश्विनी अजिनाथ वनवे कुठे आहे? इकडे आणखी एक पेपर राहिला कोणाच तरी. तो कुठे बारका? आणि शुभम राहू द्या. एकमेकाला सांगायचं नाहीत मार्क. चला आता बारकाले घ्या. आणि माझ्या अपेक्षेपणे खरं काम यांनी केलंय. त्यांना कमी टाइम दिला आपण शिकवायला. त्यांना शिकवायला किती कमी टाइम दिला आपण. थँक्यू सर. पण खरंच सुंदर लिहिलंय त्यांनी. सर मार्क सांगा ना त्यांच्याकडे. त्यांच्यासाठी टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजेत ना तुमच्याकडून. थांबा मला काढू द्या. सार्थक बाळू पालवे कोण आहे? तुझेच ना. 11 मार्क. टाळ्या वाजव त्यासाठी. सम्राट तुला 13 मार्क आहेत. श्रावणी कुठे? श्रावणी बाळा तुला आउट ऑफ मार्क पडले असते ना. असं काऊन केलंस? ABCD कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही झाले सांगितले होते. ते तुझे 5 मार्क कटले. तिला 15 मार्क. टाळ्या वाजव. लिहिलंच नाही प्रश्न. प्रशांत 15. संस्कार अजिनाथ किती छोटं पोरग आहे. त्याला पडलेत 15 मार्क. त्यांच्यात 10च्या आत एक पण नाही. आपल्याकडे बरेच येते. आता 3 नंबर. 3 नंबर 2 आणि 3 नंबरला सारखेच मार्क आहेत बरं का. इकडं आहे का? आता ज्यांचं नाव सांगा ना त्यांनी इकडं पुढे यायचं. प्रीतम बाळू पालवे आणि शारदा शिवाजी वनवे. 19.90 दोघीला पण. टाळ्या वाजवा. 20 पैकी 19.90. होईल नंबर 1. नंबर 1 कोण असेल? तुम्हाला पेनाची मिस्टेक झाली. नेक्स्ट टाइम एक जण चांगला भेट.
वाढून दे ना. आणि 20 पैकी 20 मार्क पडले तर श्रुती खंडू पालवे. चल टाळ्या वाजव. 20 पैकी 20. सगळ्यात हुशार पोरगी आपल्याकडे. Congratulations. 20 पैकी 20. Congratulations. घरी सगळ्याला सांगते. घरी सांगणार नाही तर मी. हा तुझा पेपर. हा आता आपापला पेपर बघायचा. एक खुर्ची द्या मला कोणची तरी. तुम्हाला काही समस्या वाटली त्याच्यात मार्क कमी जास्त मी तर समोर बसतो मला सांगायचा. बघा आपापला पेपर चेक करा. हा पेन कोणाचा आहे ते सगळे आपल्याला आता एक्सप्लेन करायचं ना क्वेश्चन पेपर आता. आणि तुम्हाला दुसरं गिफ्ट हे पहिले आले आहे ना हे आज तुम्हाला शिकवणार ABCD आणि 10 पर्यंत उजाळणे. हा कोण शिकवणार? श्रुती. हा हा सगळ्या मुलीच्या आहेत. तुम्ही काय करता? पुढच्या बारीने तुम्ही असला पाहिजे त्याच जागेवर. टेस्ट प्रत्येक आठवड्याला. आणि तुम्हाला मी पहिल्या दिवशी एक वादा केला होता तुमच्या लक्षात आहे का? मी तुमच्या ह्या सगळ्या लेकरांमधले 10 लेकरं निवडणार आहे IAS बनवण्यासाठी. ते असेच नाही निवडणार. तुमच्या टेस्टमध्ये फायनल 1 वर्षात ज्याचे स्कोर जास्त भेटेल मला हा त्याचा पण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे निवडायला. त्या 10 म्हणजे 10 तुमच्यातले निवडायचे सगळ्यातले. म्हणजे 10 टॉपर ज्याचा स्कोर जास्त राहील ज्याचं वर्तणूक चांगली राहील क्लासमध्ये शांतता बिंतता एकदम व्यवस्थित राहील व्यवस्थित उत्तरं देईन सगळ्यांचा विचार करून 10. हॉल तिकीट